मालिका मला खूप रिलेट करते. याचं कारण मी सुद्धा चिपळूणची आहे. मालिकेची जी नायिका आहे ती सुद्धा एका गावातून आलेली आहे. सो हे मला खूप रिलेट होतं की हे ह्यातून मी पण गेलेली आहे. नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. दरवेळेला वेगवेगळ्या सेट्सवर आपण भेट देत असतो आणि आज अशाच एका नवीन मालिकेच्या सेटवर ज्याच्यात आपली आवडती लाडकी कलाकार आहे साक्षी आपल्यासोबत आहे. स्वागत आहे साक्षी. तर खूप दिवसांनी भेटून बरं वाटलंय मला तुला. तुला माहिती आहे, म्हणजे चेहऱ्यावरूनच तुला कळत असेल मला किती बरं वाटलंय तुला भेटून. तू विचारण्याआधी मी विचारते, तू कशी आहेस? मी एकदम छान आहे. आता मला सांग, तुझं कसं चाललंय? अरे खूपच मस्त. एक तर नवीन मालिकेचं निमित्त आहे साक्षी, आणि आधीच्या मालिकेमध्ये आपण बऱ्याच वेळेला भेटलो होतो सेटवर. ह्या मालिकेबद्दल काय सांगशील? एक तर निवड कशी केली आहेस आणि लगेच म्हणजे तुझा गॅप नाही दिसला आम्हाला, पटकन हो म्हणालीस का खरं तर थोडा वेळ घ्यावा लागला? माझं तेच तर होतं म्हणणं की मला तो शो संपल्यानंतर गॅप घ्यायचीच नव्हती. कारण माझं असं म्हणणं होतं की आपण सतत दिसत राहावं, लोक विसरण्याच्या आधी आपण दिसत राहावं. सो टचवूड तो शो चालू असतानाच मी हा शो साईन केला. आणि मी दशमी प्रोडक्शनचे आमचा अक्षय पाटील त्याचे खूप आभार मानेन. कारण त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. त्याने ते कॅरेक्टर पाहिलं होतं. आपण एखादं कॅरेक्टर करत असताना इतका काळ दुसरं कॅरेक्टर ही मुलगी करू शकेल का, हा कलाकार करू शकेल का, हा विश्वास दाखवणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याने विश्वास दाखवला, मी सिलेक्ट झाले. सो आय वॉज व्हेरी हॅप्पी की काहीही गॅप न पडता मला दुसरा शो करायला मिळाला. आणि मला कामाची भूक आहे, खूप भूक आहे, त्यामुळे मला गॅप पडू द्यायचीच नव्हती. पण जेव्हा विचारणा झाली एक तर कॅरेक्टर कसं निवडलंस? कारण प्रत्येक वेळेला असं असतं ना कलाकाराचं की आत्ताच मालिका झाली तर तसेच आधर्म्य असलेलं कॅरेक्टर नको आपल्याला, थोडंसं वेगळं हवं. तर ही माझ्यामध्ये थोडीशी स्वप्नांशी झपाटलेली आहे. सो ते त्याच्याबद्दल मला ऐकायचं तुझ्याचं. मला जेव्हा या कॅरेक्टरची विचारणा करण्यात आली तेव्हा माझं असं झालं की संचिता ओके. मग मी म्हटलं की काय फरक आहे, कारण ते ग्रे शेड होतं. आणि मग मी म्हटलं की नाही, दोन्ही कॅरेक्टर खूप वेगळी आहेत. संचिता खूप वेगळी आहे, अवनी तशी नव्हती. अवनी गोड होती, निरागस होती, लहान बाळासारखी ती होती. पण हे वेगळं कॅरेक्टर आहे. संचिता इज व्हेरी कॉन्फिडंट, व्हेरी शार्प, व्हेरी स्मार्ट आणि शिवाय मतलबी. की आपण बघताना ना समाजात अशी लोक असतात की त्यांना त्यांचा स्वार्थ साधायचा असतो. आणि आता जसे जसे एपिसोड्स पुढे जात आहेत तसं तुम्ही पाहताय की तिचा कन्सर्न फक्त सुजित, की त्याला मिळवायचं आहे फक्त, आणि त्याच्यासाठी ती काहीही करू शकेल. सो ही स्टोरी आधी सांगण्यात आली होती आणि मग मी म्हटलं की येस, ये चॅलेंज है बॉस, तो ये करना चाहिए. सो म्हटलं की येस, करूया आपण. पण आता नवीन कलाकार आहेत, सहकलाकार आहेत म्हणा. खरं तर तुमच्या सहकुटुंब मालिकेतच एवढे कलाकार होते की तुम्हाला मल्टीस्टारसोबत काम करायची सवय झाली. सो इकडच्या लोकांची कशी मैत्री झाली, किंवा जे काही नवीन कॅरेक्टर्स ज्यांना पहिल्यांदा भेटशी असेल, कोणाशी जास्त मैत्री झाली? तुला खरं सांगू, अगदी खरं, आम्ही सगळे ना एकमेकांना असे ओळखत होतो. रोहनची आणि माझी ओळख होती, आम्ही भेटलो होतो. बाकी सगळे माहिती होते की हे आहेत, प्रसन्न सर आहेत, मणी आहे, शिल्पा, श्रद्धा, धना, विपुल, हे सगळे आमची वरद आमचा. पण आम्ही एकमेकांच्या समोर आलो आणि विदिन अ सेकंड आमची इतकी गट्टी झाली, इतका बॉन्ड झाला. म्हणजे आमचा ऑफस्क्रीन बॉन्ड, आमची केमिस्ट्री इतकी कमाल, इतकी तगडी आहे माहिती आहे. आम्ही फक्त खिदळत असतो. सो मी खूप मजा करतो. मला वेळच नाही लागला फ्रेंडशिप करायला. 3 सेकंडची आमची फ्रेंडशिप होती. किती गोड. आणि खरं तर ह्याची तुम्हाला सवय असावी, कारण एवढ्या मल्टीस्टार मालिकेत तू काम केलंस, त्याच्यामुळे ते एक वेगळी मजा आहे. पण साक्षी, बऱ्याच जणांना असं ना कधी कधी प्रश्न पडतो की आता त्या मालिकेत प्रत्येकजण लीड होतं, म्हणजे असं नाही की कोणी एकच लीड होतं. तसं म्हणायला गेलं तर तुम्ही सगळेच लीड होतात. आता जेव्हा दुसरी मालिका निवडायची असते तेव्हा प्रत्येकजणाचा विषय होतो की आता साईड रोल नाही किंवा लीड रोल पाहिजे. तुझ्या बाबतीत नेमकं काय होतं की आता ह्याच्या पुढचे प्लॅन्स करताना डोक्यात असं काही ठेवलेलं असतं? नक्कीच ठेवलं होतं डोक्यात, पण पहिलं आलं, चांगलं आलं टचवूड, आणि ते स्वीकारलं. कारण मला हेच करायचं आहे, ही असतात गणितं, असावीत. पण माहिती नाही, मला आलं आणि ते चांगलं होतं. की संचिता हे कॅरेक्टर खूपच वेगळं आहे, करायला खूप मजा येते. आणि कॅरेक्टर ब्रीफिंगच इतकं कमाल मिळालं होतं, त्यामुळे म्हटलं करूयात आपण. पण अवनी आणि संचिता ह्याच्यामध्ये किती ड्रास्टिक फरक आहे? जसं तू म्हणालीस की ग्रे शेडचा एक फरक आहेच, पण लुक वाईजच्या बाबतीत कशात आता जास्त तुला कम्फर्टेबल वाटत असेल? मला सगळे हे विचारतात की आता तुझ्या साड्या सुटल्या आहेत, तू आता वेगळ्या लुकमध्ये आहेस, तुला फार छान वाटत असेल ना.
मला छान वाटतं, पण मी तुला खरं सांगते, मला साडीतसुद्धा मजा यायची. कारण साडी पटकन नेसून व्हायची, माझी साडी मी नेसायचे. आणि या इथे तयार व्हायला थोडासा वेळ लागतो, कारण मग हेअरस्टाईल वेगळी, प्रत्येक लुकवर वेगळी हेअरस्टाईल. आणि संचिताचे कॉस्ट्युम्सच असे आहेत ना की ते वेअर केल्यानंतर एक आपोआप कॉन्फिडन्स येतो, माहिती आहे. तो आपल्यात येतं ते, त्यासाठी वेगळी गरज नाही लागत. सो खूपच चेंज आहे, खूपच चेंज. म्हणजे साडीतली एक स्त्री आणि एक स्त्री जी मॉड आहे फार. सो अरे फारच मजा येते. आणि आमची कॉस्ट्युम डिझायनर शी इज कमाल. बरं, आता कुठल्या आर्टिस्टची खरं तर म्हणजे तुमची आता एवढी मैत्री झालेली आहे आधीच्या मालिकेमधली, कोण अजूनही भेटतं, कोणाशी आठवण झाली? कारण जेव्हा जेव्हा हा लोक इंटरव्ह्यू बघतील तेव्हा नक्की हा प्रश्न विचारतील की अजून तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये आहात किंवा कोण भेटतं, तर कोणाशी भेटीगाठी झाल्यात का किंवा बोलणं होतं दररोज? हो, आम्ही रोज व्हिडिओ कॉल करत असतो. बरं, आम्या नंदूताई माझ्या शेजारीच राहतात, त्यामुळे भेटीगाठी होतच असतात आणि आम्ही सगळेच एकमेकांशी फार कनेक्ट आहोत. सो हा बॉन्ड कधीच तुटणारा नाही आहे. आणि आमचा एक ग्रुप आहे, तिथे सतत गप्पा असतात. सो आठवण कुणाची येते, जी माणसं आपल्यापासून लांब गेलेली असतात, विसरतो आपण त्यांना. ह्यांना काय विसरू मी, हे रोज असतात माझ्यासमोर. ओके. बरं, आता मालिकेविषयी एक साक्षी ते म्हणजे मालिका नवीन आहे, प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी नवीन आहेत. तुला काय सांगावसं वाटतं जेव्हा एक वेगळा विषय आहे मालिकेचा, तुझं त्यात एक वेगळं कॅरेक्टर आहे, प्रेक्षकांना सांगत असेल की मालिकेचा हा USP पॉईंट आहे किंवा ह्या USP पॉईंटसाठी तुम्हाला बघायचीच आहे मालिका, तर तो पॉईंट कुठे? तू मला विचारलंस की तू ही मालिका घेतलीस आणि तेव्हा काय डोक्यात चालू होतं. तर ही मालिका मला खूप रिलेट करते. याचं कारण मी सुद्धा चिपळूणची आहे. माझा स्ट्रगल चिपळूणवरून इथे आले आणि चालू झाला. सो या मालिकेची जी नायिका आहे ती सुद्धा एका गावातून आलेली आहे. आपल्या कुटुंबासाठी तिच्यासमोर सुद्धा चॅलेंजेस आहेत आणि शहरात आल्यानंतर तिला काय काय फेस करावं लागणार आहे हे सगळं दाखवलेलं आहे. आणि आता ती स्टोरी चालू झालेली आहे, प्रेक्षक पाहत आहेत. सो हे मला खूप रिलेट होतं की ह्यातून मी पण गेलेली आहे, हे माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. सो अशा एका नायिकेची कथा आहे की जी इथे भरडून जाणार आहे या सगळ्या जगात, मुंबईत इथे या सगळ्या लोकांसमोर, पण तरीसुद्धा ती तिच्यात किती कॉन्फिडन्स आहे आणि ती कशी उभी राहते, ती या सगळ्या प्रॉब्लेम्सवर कशी मात करते, ही स्टोरी आहे. आणि दशमी प्रोडक्शनचे गट्स की अशी एक वेगळी स्टोरी त्यांनी लोकांसमोर आणलेली आहे. बरं, आम्ही सध्या अभिनेत्रींना बऱ्याच गोष्टी म्हणजे मालिका करताना आणखीन बऱ्याच नवनवीन गोष्टी करताना बघतो. तू आत्ता मध्यंतरी म्हणजे एक छोटा आपला साईड बिझनेस असतो, काही ना काहीतरी आपण करत असतो की बाबा आपण थांबत नाही. तर आत्ता सध्या साक्षीचं तशा कुठल्या गोष्टींमध्ये चालू आहे किंवा कुठले प्रयत्न चालू आहेत? आत्ता तरी चालू नाही आहेत, कारण ॲज सच तेवढा वेळ मिळत नाही आहे. पण नक्कीच डोक्यात काही प्लॅन्स आहेत, ते वर्कआउट व्हावेत अशी इच्छा. तुला खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडनं आणि अशीच भेटत राहा. दरवेळेला आम्हाला काहीतरी छान नवीन काहीतरी खाद्य देतच असतेस, तसं देत राहा. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही याआधी आमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे, आत्ताही करताय. तुमच्या मेसेजेसमधून आम्हाला हे सगळं कळतं आहे. आणि सगळ्या फॅन पेजेसना खूप थँक्यू की इतकं छान एडिट करता तुम्ही. यासाठी मेहनत लागते खूप आणि तुमच्यात खूप पेशन्स आहेत. तुम्ही आमच्यावर असेच आशीर्वाद ठेवा, असंच प्रेम राहू दे. आणि आमची मालिका पाहायला विसरू नका, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या सन मराठी वाहिनीवर. थँक्यू.